कालपासून हिअरिंग होती, आज मी संपवली. माझ्या याच्याप्रमाणे मी असं म्हणतो की लोकशाहीची कन्सेप्ट आणि UAPची कन्सेप्ट या दोन वेगवेगळ्या आहेत. UAPची कन्सेप्ट असं आहे की लोकशाहीला हुकुमशाहीमध्ये कन्व्हर्ट करण्याचा एक कायदा आहे. त्याच्यातले वेगवेगळे प्रोव्हिजन्स आहेत, ते कोर्टाला दाखवतो. त्याच्यामध्ये काही अधिकार जे आहेत ते कोर्टाचे आहेत. कोर्टाचे अधिकार सुद्धा पार्लमेंटने स्वतःकडे घेऊन लेजिस्लेट केले आणि त्याच्यामुळे हे पार्लमेंटला लेजिस्लेट करण्याचा अधिकार नाही. एक दुसरा भाग त्याच्यामध्ये पार्लमेंटने हा UAPचा कायदा जरी केला असला तरी एक्झिक्युटिव्ह जे आहे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स यांना लागू करण्याचा त्याच्यामध्ये प्रोव्हिजन नाही आहे. आणि तो प्रोव्हिजन नसल्यामुळे लागू